मॉर्निंग. तर आज आपण करणार आहोत सुजीचा शिरा, जो मला फार आवडतो. तर एका कढईमध्ये सुजी घेतलेली आहे. तर त्याचा कलर असा दिसत आहे. भाजून झाल्यानंतर हा असा दिसेल. गॅस आपल्याला बारीकच करायचा आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे. तूप नसेल तर तेलसुद्धा तुम्ही घालू शकता. नंतर हे असं भाजून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी उकळतेलं घालायचं आहे आणि त्याच्यातच आपल्याला इलायची पावडर आणि बडीशेप पावडर एकत्र करून बारीक करून घालायचे आहे. थोडं त्याच्यामध्ये जायफळ किसून घातलेलं आहे मी आणि थोडी सुंठ पावडर घातलेली आहे. मी हे अंदाज म्हणजे घातलेली आहे. तुम्ही 1 चमचा घालू शकता. नंतर आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. बघा शिजल्यानंतर पूर्ण रवा आपला तो असा उमललेला आहे, फुललेला आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे आणि थोडे मी काजूचे तुकडे घातलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आणखीन ड्रायफ्रूट्स घालू शकता. बघा किती छान दिसत आहे. हे आता गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. त्याच्यातच आपल्याला आता खोबरं घालायचं आहे किसून. ते किसून घातल्यामुळं त्याच्यामध्ये छान असं क्रंची क्रंची लागतं. गोड पदार्थ असला तरी थोडं किंचितचं मीठ घालायचं आहे आणि हा आता आपला सुजीचा शिरा तयार आहे. बघा किती छान दिसत आहे. वास तर खूप सुगंध सुटलेला आहे, मस्त येत आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.